बापरे! ते बंद कर, पेटी बंद कर, बंद कर. मामी हा का आलाय इथे? तुझी टोपली घेऊन तिकडे खाली बस. सावकाश. काय प्रॉब्लेम? ते नीट बंद करा पेटी. मीरा, मीरा तू हा मूर्खपणा करणार नाहीयेस. मीरा थांब. गौरी माते. मीराचं रक्षण कर, रक्षण कर तिचं. आईसाहेब, मी तुम्ही सांगितलेल्या परीक्षेसाठी तयार आहे. आई आज तिची फक्त परीक्षा नाहीये, तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तिला वाचव आई, तिच्या रक्षणासाठी धावून ये. आज तिला तुझ्या कृपेची गरज आहे. मी आयुष्यभर तुझी भक्ती केली. आज जर मीराला काही झालं तर मी देखील तिच्यासारखं कधीच तुझं दर्शन घेणार नाही. रक्षण करायचं आई, मीरा फक्त माझी बहीण नाहीये, माझ्या वेदाचा सगळ्यात मोठा आधार आहे. रक्षण कर, रक्षण कर.
वेगळा साप आहे, मगाचा नाहीये. वेगळा हा. रीत सांगा कसली बयाशी कशी देवीवर रुसली हिच्या हट्टाची रीत सांगा कसली एक अशी कशी मायेवर रुसली. हा तर गावच्या देवीचा नाग आहे. दुःख माझं तुला कधी सांगणार नाही, साथ तुझ्या गाभाऱ्यात एकली राहा, तुझं दर्शन मला घ्यायचंच. प्लीज सर. धरलाय अबोला घेतली या कट्टी, कुणाला बी ऐक नाही पोर अशी हट्टी. हिच्याकडं देवी अशी बघतच राहाय, तिचं दर्शन हिला घ्यायचंच नाही. हो तुझ्या कानी काही सुद्धा सांगणार नाही, सबूत दे तुझ्या संग बोलणार नाही, जात तुझ्या गाभाऱ्यात एकली राहा, तुझं दर्शन मला घ्यायचंच नाही, घ्यायचंच नाही. मीरा, अगं काय मूर्खपणा आहे हा. नागपंचमीला पूजा करायची असते म्हणून तू काय स्वतःच्या जीवाशी खेळत बसणार आहेस. आणि आई, तू इथे असताना हे सगळं होत होतं आणि तू काहीच केलं नाहीस, थांबवलं नाहीस. हे मीच तिला तसं करायला सांगितलं होतं. पण का? घरच्या सुनेचं पावित्र्य तपासण्यासाठी ती एक परीक्षा होती. परीक्षा नाही, मीराच्या जीवावर बेतेल अशी परीक्षा. मंजिरी, परीक्षा घेण्याचे इतरही मार्ग असू शकतात ना. एखाद्याच्या परीक्षेची कठोरता त्याच्यावर असलेल्या अविश्वासावरून ठरते. जितका जास्त अविश्वास तितकी जास्त कठोरता. पावित्र्यावर शंका घ्यावी अशी या घरात आजपर्यंत एकही सून नव्हती. आणि या घरातली कर्तीबाई म्हणून मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. आई, कुठलाही अविश्वास कोणाच्या जीवापेक्षा मोठा नसतो.
आणि ह्यापुढे मीराच्या जीवावर बेतील असली कुठलीही परीक्षा किंवा प्रथा या घरात केली जाणार नाही. आणि हा निर्णय फायनल आहे. आणि मीरा, असली मीनिंगलेस परीक्षा द्यायची काही गरज नाही. असला मूर्खपणा परत करू नकोस. आणि कोणीही तुला जर प्रेशराईज करायचा प्रयत्न केला तर तू मला येऊन सांग. कळलं? माझ्या आईला साप चावलं असतं तर? तुला माझी आई आवडत नाही म्हणून तू तिला मारून टाकणार आहेस का? वाईट आहेस तजी, खूप वाईट. वेदा, असं कोण बोलतं का आपल्या आजीशी? वेदा, मला आजीशी असं बोलतात का? आणि आजी काहीच चुकीचं बोलत नाही. हे बघ, यापुढे आजीशी असं बोलायचं नाही, कळलं? आईसाहेब, तुम्ही वेदाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. दूर हो. जिंकलीस तू. हेच हवं होतं ना तुला. वेदा माझ्यावरती इतकं प्रेम करते आणि आज तिने आरोप केले माझ्यावरती. तिच्या नजरेत वाईट ठरले मी. हा, घरच्या सुनेने नाती जपायची असतात का तोडायची असतात? अथर्व आणि वेदाला एकत्र आणता शितापीने तुम्हाला आणि वेदाला एकमेकींपासून लांब केलंस मीरा. जिंकलीस तू मीरा. आईसाहेब,
आणि ह्यापुढे मीराच्या जीवावर बेतील असली कुठलीही परीक्षा किंवा प्रथा या घरात केली जाणार नाही. आणि हा निर्णय फायनल आहे. तुला माझी आई आवडत नाही म्हणून तू तिला मारून टाकणार आहेस का? मंजिरी, मला माहिती आहे तुझा वेदावर खूप जीव आहे. त्यामुळे ती जे काही बोलली त्याचा तुला राग येणं स्वाभाविक आहे. पण वेदा लहान आहे, तिचं बोलणं काय मनावर घ्यायचं आहे. आणि अथर्व, तो पण लहान आहे का? त्याला कळत नाही सगळ्यांसमोर आपल्या आईशी कसं बोलावं ते? मंजिरी, अथर्वला तू माझ्यापेक्षाही जास्त चांगलं ओळखतेस. विश्वासघातकी मुलगी ती मीरा भुलवते माझ्या अथर्वला. आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर तो मला बोलला. हे बघ, मीरानी आपल्याला सगळ्यांना फसवून अथर्वशी लग्न केलंय, त्यामुळे तुला तिचा राग येतोय. पण आज वेदा आणि अथर्वचं नातं पुन्हा एकदा त्याच मीरामुळे फुलतंय ना. मग तिला सून म्हणून स्वीकारायला हरकत अजिबात नाही. दादासाहेब, घरातल्या एका बाईचा स्वभाव दुसरी बाईच ओळखू शकते. हे पुरुषांना जमणं अवघड आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा तुम्ही. ती मुलगी आपल्या घराचा मोठा घात करणार. घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझी आणि तुझ्या मुलाची. काय करायला हवंय मापण? एकच करा. यापुढे मी मीराच्या बाबतीत जो काही निर्णय घेईन, तिच्याशी जे काही वागेन, त्यात माझ्या बाजूने ठामपणे उभे राहा. गजरा नाही आणलात माझ्यासाठी? मी जे काही करते ते घराच्या भल्यासाठी करते. त्यात मला फक्त तुमची साथ हवी आहे. मंजिरी, जोवर तू सगळं घराच्या भल्यासाठी करतेस तोवर मी कायम तुझ्या सोबत आहे.